थैंक यू डीजे. आकाश गायकवाड बॉलिंग साठी आलाय तो आकाश गोटे. स्ट्राईकला खेळून तो आकाश गायकवाड. नॉन स्ट्राईकला खेळून तो आकाश गोटे. तर सामना चालू करून घ्यायचा आहे. स्ट्राईकला घेऊन तो आकाश गायकवाड. परंतु पहिला चेंडू वाईट स्वरूपाचा. धावसंख्येचं खातं खोललंय ते एक धावाने. पुढचा चेंडू सुंदर असं मारलेला फटका हवेमध्ये चेंडू. पाहूया काय होतं ते. सुंदर असा मारलेला फटका आकाशच्या बॅट मधनं झेल सुटला आणि षटकार गेलाय. धावसंख्या धाव झाले ते 7 धावा. पुढचा चेंडू सामना करून तो आकाश. सुंदर असा मारलेला फटका. दुसरा षटकार. सुंदर अशी बॅटिंग करते तो आकाश आपल्या संघासाठी. सलग 2 षटकार खेचलेत त्या आकाशनं. धावसंख्या जाऊन पोचली ती 13 धावा. पुढचा चेंडू डॉट करणारे यशस्वी आलाय तो अविनाश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डॉट करणारे यशस्वी आलाय तो. पुढचा चेंडू आकाशासाठी सुंदर असा खट मारलेला फटका. तिसरा षटकार बॅट ठीक आहे. चला सुंदर अशी बॅटिंग करतोय तो आकाश आपल्या संघासाठी. तो डॉट करण्याने यशस्वी झालाय तो अविनाश. एका षटकानंतर धाव संख्या आहे ती 19 धावा. आकाशच्या बॅट मधनं 3 षटकार आलेले आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो अक्षय.
अक्षयचा सामना करतो आकाश गोटे. सुंदर असा चेंडू डॉट करण्याची शिशी झालाय तो अक्षय. पुढचा चेंडू सुंदरसा मारलेला फटका. एक धावावरती 6 धाव मारले ते आकाशनं. पुढचा चेंडू स्ट्राईकला घेऊन तो आकाश. सुंदरसा मारलेला फटका स्टेट ड्राइव्ह आणि हा षटकार. सुंदरशी बॅटिंग करतोय तो आकाश आपल्या संघासाठी. वैयक्तिक 4 षटकार खेचले ते आकाशनं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलेला फटका हवेमध्ये चेंडू. पाऊया झेल होतो काय आणि आज झेल सुटलेला आहे. आकाशला भेटलेलं जीवदान. धाव संख्येत धावा झाले ते 27 धावा. स्ट्राईकला खेळून तो आकाश गोटे. अक्षयचा सामना करतोय तो आकाश. सुंदर असा चेंडू डॉट करण्यात यशस्वी होतो तो अक्षय. सुंदर असा मारले फटका पर्यंत हवेमध्ये चेंडू आणि झेल बाद झालाय तो आकाश गोटे. दोन षटकानंतर धाव संख्या झाली ते 27 धावा. बॉलिंग साठी आला तो निकेत भालेकर. स्ट्राईकला खेळून तो आकाश गायकवाड. विकेटचा सामना करून तो आकाश. विनोद गायकवाड कुठं असेल त्यांनी त्याचे टेस्ट बशी. विनोद गायकवाड पुढचा चेंडू सुंदर असा कटवलाय परंतु मिस फिल्डिंग. एका धावावरती समाधान मानलंय ते. पुढचा चेंडू स्ट्राईकला खेळून तो वैभव. सुंदर असं चेंडू शॉर्ट करण्यात यशस्वी झालाय तो निकेत. पुढचा चेंडू सुंदर असा मारेल फटका. पाहूया किती धाव निघतात. एक धाव काढून पूर्ण. धाव संख्येत वाढ. धाव झाले ते 29 धावा. सुंदर अशी गोलंदाजी. क्लीन गोल झाला तो आकाश.
सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो निकेत. क्लीन बोल्ड केले ते आकाशला. आकाशची जागा वरून काढण्यासाठी आला तो संकेत बावकर. संघाचा संघ मालक संकेत बावकर स्ट्राईकवर. विनोद गायकवाड कोण असेल त्यांनी स्टेजवरती यायचे. विनोद गायकवाड, विनोद आबा गायकवाड. पुढचा चेंडू निकेतचा. खेळतोय तो संकेत. सुंदर असा मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने. हा मध्ये चेंडू झाला तो. संकेतची जागा बरोबर करण्यासाठी आलाय तो अभिषेक अगरकर. स्ट्राईकला खेळून तो वैभव. सुंदर असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी केली ते निकेतने. सुंदर अशी गोलंदाजी केली ते निकेत भालेकरनं. अवघा 6 चेंडू मध्ये 2 धावा दिल्यात. 1 विकेट नाही, सॉरी 2 विकेट घेतलेले आहेत. गोलंदाजीसाठी आला तो अविनाश गोटे. स्ट्राईकला घेऊन तो अभिषेक आगरकर. सुंदर असा कटावला आहे. पाहूया किती धाव निघतात. एका धावावरती 6 धावा मारले त्या अभिषेकने. स्ट्राईकने घेऊन तो वैभव. पुढचा चेंडू सुंदर असं मारले फटका हवेमध्ये चेंडू. पाहूया झेल होतं काय. हो, झेल सुटलेला आहे आणि 2 धावा पूर्ण. झेल पकडला तो सुभाषला. धाव संख्या आहे 32 धावा. वैभवची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अभिजित आगळे. सुंदर असं अभिजित. स्ट्राईकला खेळतो अभिजित. गोलंदाजी करतो तो अविनाश. सुंदर असा फटका परंतु झेल सुटलेला आहे आणि हवा जातोय तो चौकार. याच्या आधी झालेल्या सामन्यामध्ये संघर्ष क्रिकेट क्लबने विजय मिळवला आहे. तर त्यामध्ये मॅन द मॅच ठरला तो सयाजी गायकवाड. तर मॅन द मॅच घेऊन जायचे सयाजी. पुढचा चेंडू
सुंदर असा चेंडू डॉट करून यशस्वी होते त्या अविनाश. 4 षटकानंतर धावसंख्या आल्या ते 37 धावा. पहिलं गणेश गायकवाड आपण यायचंय. पहिलं गणेश गायकवाड यांच्या हस्ते. याच्या आधी झालेलं मानकरी ठरलं होतं सयाजी गायकवाड. गोलंदाजीसाठी आलाय तो सिद्धार्थ गायकवाड. सुंदर असं मारलेला फटका आणि हा पहिला षटकार. सुंदर असं मारलेला फटका. आळमाने चेंडू पाहूया झेल येतो काय आणि झेल सुटलेला आहे आणि 2 धाव काढून पूर्ण. धाव संख्येत वाढ. सुंदर असं मारलेला फटका. षटकार. धाव संख्येत वाढ. धाव झाले ते 51 धावा. पुढचा चेंडू. सुंदर असा मारलेला फटका. 1 धाव काढून पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण. सुंदर असे बॅटिंग करत येतो अभिषेक आगरकर. पुन्हा एकदा मारलेला फटका परंतु चौकार. पुढचा चेंडू. सुंदर असा मारला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु नो चेंडू. पंचांचा निर्णय तो नो. फ्री हिट राहीन. धाव संख्या आली ते 59 धावा. यानंतरचा होणारा सामना NV वॉरियर्स वर्सेस संघर्ष यांचा टॉच होत आहे. गणेश गायकवाड यांच्या हस्ते टॉच होत आहे. किती रन काढले आता? धाव संख्या आले ते 61 धावा. जिंकण्यासाठी 62 धावांचं लक्ष समर्थसाठी. विनोद गायकवाड कुठं असेल त्यांनी माईकची संपर्क साधायचा आहे. विनोद गायकवाड. आता झालेल्या टॉच मध्ये NV वॉरियर्स विजयी झालेले आहेत. तरी निर्णय सांगायचा आहे.
चला पंचांना विनंती आहे, सामना लवकरात लवकर चालू करून घ्या. दोन फलंदाज फलंदाजी मार्कवर असेल आकाश आणि अक्षय. गोलंदाजी मार्कवर असेल तो गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर असेल संकेत बावकर. चांदखेड चॅम्पियन लीगचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील दुसऱ्या सत्रातले सामने. समर्थ वॉरियर्स वर्सेस वीर योद्धा यांच्यातील हा सामना चालू असलेला. 5 षटकामध्ये निर्धारित समर्थ वॉरियर्सला बनवायच्या त्या 62 धावा. पहिला चेंडू लेग साइडला मारलेला उत्तुंग फटका, गेलाय तो सीमा पार चौकार. पुढील चेंडू संकेतचा आकाशसाठी. यावेळेस निर्धाव चेंडू टाकलाय तो संकेतने. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झालाय आकाश. यावेळेस मात्र घणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार. बॉल घ्या सनी. पंचांकडे जमा करा तो बॉल. हा बॉल घे. पहिलं षटक टाकतोय तो संकेत, खेळतोय तो आकाश आणि अक्षय. 3 चेंडूंचा खेळ मैदानात झालाय. पुढील चेंडू चौकार. धाव संख्या झाली ती 14 धावा. झेलबाद झालाय सनीचा उत्कृष्ट झेल. आकाशची जागा भरून काढायला आल्या यावेळेस मात्र सुभाष साकोरे. पहिलं षटक चालू आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 14 वर. पुढील चेंडू अक्षयसाठी निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14.
गोलंदाजी मार्कवर आला तो वैभव गायकवाड. स्ट्राईकला असेल तो सुभाष. वैभवचा पुढचा चेंडू सुभाष साठी. बॅटला वार घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी ग्राउंडवर. समजू शकलेला नाही सुभाष. वैभवचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र घणाघाती प्रहार. बॉल जातोय सीमा पार. षटकार. पुढील चेंडू वैभवचा सुभाष साठी. पुन्हा एकदा उत्कृष्ट कनेक्ट केलेला चेंडू. काय होतंय? जाईल सीमा पार चौकार. समीकरण आता असं असेल, 21 चेंडू मध्ये करायच्या त्या 38 धावा. समर्थ वॉरियर्सला जिंकण्यासाठी करायच्या 38 धावा. पुढील चेंडू. पुन्हा एकदा घणाघाती प्रहार. शिवशंभूचा. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक अमित कदम आपल्या क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवताना मैदानावर. अमित धाव संख्या जाऊन पोहोचले ती 31 वर. काहीच महागडं षटक म्हणता येईल वैभवचं. 31 धावा करायच्यात आता 19 चेंडू मध्ये. लेग साइडला मारलेला फटका. पाहूया काय होतंय. पुढील षटक घेऊन आलाय तो संकेत बावकर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सामना करेल सुभाष. यावेळेस पुन्हा एकदा सुभाषच्या बॅट मधून घणाघाती प्रहार. षटकार. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना विनंती आहे, बाहेर मैदानाबाहेरच्या बॉल जमा करायचा आहे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुभाष. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र कुठली धाव मिळालेली नाहीये ती सुभाषला. पुन्हा एकदा सुभाष तयार असेल. 21 रन करायचे 17 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. पाहूया काय होतंय. चेंडू सुटलाय, गेलाय सीमा पार. चौकार. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. पुन्हा एकदा सुभाष असेल तयार मैदानात. यावेळेस मात्र पंचांचा इशारा, वाईटचा. अतिरिक्त धाव मिळते ती समर्थ वॉरियर्सला. यावेळेस मात्र निर्धाव. काहीसा समजू शकलेला नाही सुभाष हा चेंडू. पुन्हा एकदा वाईड.
काहीशी महागडं हे षटक संकेतचं. यावेळेस बॅटची कडा घेऊन नक्कीच या ठिकाणी धाव घेतलेली नाही सुभाषने. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 47. 12 चेंडू मध्ये करायच्या त्या 15 धावा. अक्षय कदम नक्कीच गोलंदाजी मार्कवर असेल. 12 चेंडू मध्ये करायच्या त्या 15 धावा. या पुढील सामन्याचा टॉस झालाय का विक्रम गायकवाड? एनव्ही वॉरियर्स नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गोळ्यावाल्यांना विनंती आहे थोडीशी गाडी पुढे घ्यायची. वायर गेलेली आहे तिथून मागून. उत्कृष्ट मारलेला फटका. पाहूया काय होतंय. झेल होते का? नक्कीच या ठिकाणी आकाशच्या हातून झेल सुटलाय. आकाशने उत्कृष्ट ट्राय केला होता परंतु झेल घेण्यात यशस्वी झालेला नाही आकाश. उत्कृष्ट असा फटका. सीमा पार षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्षय तयार. नऊ चेंडू 3 धावा करायच्यात आणि मॅच फिनिश होते का पाहायचंय. नक्कीच चौकाराने ही मॅच फिनिश केली अक्षयने. चला या पुढील सामना एनव्ही वॉरियर्स लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं.